आतापर्यंत 13 प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या कारवाया, प्रतिबंधित अन्न पदार्थ म्हणजे गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू, याच्या आतापर्यंत 13 कारवाया घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये सुमारे 70 लाखाचा माल आतापर्यंत आपण जप्त करून त्या सगळ्या प्रकरणी संबंधितांच्या विरुद्ध FIR दाखल केलेल्या आहेत. तसंच आपण अन्न पदार्थाचे नमुने देखील घेत आहोत. 101 नमुने आतापर्यंत आपल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून एप्रिल पासून घेण्यात आलेले आहेत आणि त्यातले 5 अन्न पदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याचे अहवाल प्राप्त झाले असून 5 अन्न पदार्थ कमी दर्जाचे आहेत. एका अन्न पदार्थाचा नमुना मिथ्याछाप असल्याचा, मिथ्याछाप म्हणजे ज्याच्या लेबलची माहिती चुकीची असते, अशा प्रकारचा एक अहवाल प्राप्त झालेला आहे. असुरक्षित अन्न पदार्थाच्या प्रकरणी आपण संबंधित विक्रेते आणि त्यांचे पुरवठादार यांच्या विरुद्ध खटला दाखल करत असतो. त्याच्यानंतर ज्यांनी कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री केलेले आहेत अशा विक्रेत्यांच्या विरुद्ध अमरावतीचे न्यायनिर्णय अधिकारी यांच्या कोर्टामध्ये आपण केस दाखल करतो आणि त्यांच्याकडे संबंधिताच्या विरुद्ध जी कारवाई होते त्याच्यानुसार त्याला पेनल्टी म्हणजे दंड आकारला जातो आणि ती दंडाची रक्कम शासन जमा केली जाते. सेम प्रोसिजर मिथ्याछाप अन्न पदार्थाला आहे. ज्यांनी मिथ्याछाप अन्न पदार्थ विक्री केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध अमरावतीला कोर्ट केस दाखल होते आणि त्यात त्यांना दंडाची शिक्षा होते. तर यामध्ये नागरिकांची तक्रार तुमच्याकडे येत ही जी तक्रार येते आहे त्यामध्ये आपण माननीय तुकाराम मुंढे सरांनी सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत की येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घ्यायची आहे. त्यासाठी आता एक ऍप सुद्धा माननीय सरांच्या निर्देशानुसार बनवण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये स्पेसिफिक विक्रेते किंवा त्यांची काय त्यांच्याकडून नेमकी भेसळ होते आहे किंवा त्यांच्या मालाबद्दल काय तक्रार आहे याची स्पेसिफिक माहिती नमूद करायची आहे आणि ती नमूद केलेली माहिती संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त किंवा जॉईंट कमिशनर यांच्याकडे जाईल आणि सदर तक्रारीची 24 ते 72 तासाच्या आत दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई केली जाणं अपेक्षित आहे. त्यानुसार आपण अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आलेली तक्रार 24 तास ते 72 तासाच्या आत निकाली काढून संबंधिताला त्याचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्याची माहिती आमच्या मुख्यालयाला माननीय तुकाराम मुंढे सरांपर्यंत सुद्धा जात असते. मी नागरिकांना एकच आवाहन करेल की आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या भेसळयुक्त अन्न पदार्थाची माहिती असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रतिबंधित अन्न पदार्थ वाहतूक केली जाते, आणून साठवले जातात, त्याच्याबद्दल कुठलीही माहिती असेल तर आपण अन्न औषध प्रशासनाला संपर्क करू शकता. या कार्यालयाला करा अथवा माननीय आयुक्तांनी जे ईमेल ID दिलेले आहेत त्याच्यानंतर जो एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 1800-222-365 या क्रमांकावरती सुद्धा आपण तक्रार करू शकता किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये भेटून किंवा बाय पोस्ट सुद्धा आपण अन्न औषध प्रशासन बस स्टँड समोर बुलढाणा या पत्त्यावर जरी आपण आपली लेखी तक्रार पोस्टाद्वारे पाठवली तरी सुद्धा तिची दखल घेतली जाईल. त्यानंतर नागरिकांनी आणखी एक बघायचं आहे की स्वतः देखील त्यांनी गुटख्याचं, पान मसाल्याचं, सुगंधी तंबाखूचं सेवन करू नये. त्यामुळे आजार बळावत आहेत, मोठमोठाल्या आजार कॅन्सर सारखे होतात, त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात, मोठा खर्च येतो आणि प्रसंगी मृत्यू पण ओढावू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या व्यसनांपासून दूर राहावं. त्याचप्रमाणे आता माननीय अन्न सुरक्षा आयुक्तांनी रेस्टॉरंट किंवा हॉटेलच्या विरुद्ध सुद्धा आता एक जे नियमांचं पालन करत नाही त्यांच्या विरुद्ध एक मोहीम दिलेली आहे. तर जिथे कुठे आपल्याला अन्न पदार्थामध्ये कृत्रिम रंगाचा वापर होतोय किंवा भेसळयुक्त अन्न पदार्थ दिले जात आहेत किंवा वारंवार वापर केलेला तेलाचा जिथे समजा वापर होतो आहे अशा लोकांची तक्रार आपण अन्न औषध प्रशासनाकडे करू शकता.